आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जिथे शुद्धता झळकते हे केवळ 3 शब्दांचे ब्रीदवाक्य नाही, तर या 3 शब्दांमुळेच अनेक नागरिकांना सोने खरेदीचा छंद लागला आहे। त्यामुळेच नागरिकांसोबतच सराफाची देखील प्रगती झाली आहे। 1990 मध्ये सराफा बाजारात किरकोळ सोने चांदीचे दुकान थाटून आज अवघ्या काही वर्षातच फक्त सोने चांदीच नव्हे तर हिऱ्यांचे दालन नवीन वास्तूत सुरू केले आहे, ते भरत ज्वेलर्सने। कशी झळकली ही शुद्धता सांगत आहेत भरत ज्वेलर्सचे संचालक भरत गारे। परिवार भरत ज्वेलर्सतर्फे सर्व जालनेकरांना धन्यवाद देतो की त्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेम आणि स्नेहाशीष आणि त्यांची शुभकामना मंगलकामना याच्या आधारित आणि आमच्या परिवारानं जे काही आज उभारलं आहे भरत ज्वेलर्सनं, याचा खूप मोठा श्रेय आमच्या सर्व ग्राहकांना, आमच्या शुभचिंतकांना जातो। कारण त्यांनी दिलेला प्रेमळ उत्साह आणि पाठिंबा त्याच्या जोरावर काहीतरी करता येतं याची ही प्रतिकृती आहे। आणि हे आमचं जसं तुम्हाला दिसतं आहे की हे 1990मध्ये एक छोटंसं चांदीचं दुकान आणि त्याला भेटलेलं त्या रूपात भेटलेलं रिस्पॉन्स ते बघितलं होतं। त्या दुकानातून आम्ही सोन्याने शिवून टाकलं काही वर्षानंतर आतमध्ये स्पेशल शोरूम, त्यालाही लोकांनी चांगला प्रतिसाद दिलं आणि त्यात आमची हिंमत वाढली की लोकांना जागा कमी पडते, आपल्याला मोठा शोरूम करावा लागेल। मग 2000मध्ये आम्ही असे 2 मजलीचं नेहरू शोरूम केलं, ज्यालाही आम्हाला चांगलं प्रतिसाद भेटलं आणि लोकांनी खूप आम्हाला सहकार्य केलं। याच्या आधारित आम्हाला असं वाटू लागलं की पार्टीची जागा किंवा लोकांची सुविधा अजून काही चांगलं करता येईल का, त्या अशी काही बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवून मग आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रेमंड शोरूमच्या बाजूला भरत ज्वेलर्सची नवीन वास्तू तयार केली की जेणेकरून लोकांना चांगली पार्किंगची सुविधा उपलब्ध होईल, जागा भव्य दिव्य होईल आणि त्यांना आरामानं, आनंदानं आणि समाधीपणानं त्यांना खूप काही चांगलं खरेदी करता येईल। आई-वडिलांचा भेटलेला आशीर्वाद, देवधनगुरूचा भेटलेला आशीर्वाद आणि आध्यात्मिकता, विशेष म्हणजे आमचं भरत ज्वेलर्स परिवाराला देवधनगुरूचा आशीर्वाद आणि सर्वांची मनोकामना आणि आमच्या परिवारातली सचोटी मेहनत आणि ग्राहकाबद्दल असलेली इमानदारी, त्याच्यात आम्ही खंबीरपणे उभा राहिलो आणि बाजारपेठेत काय चाललं याचा जास्त विचार न करता आपल्याला काय नवीन आणता येईल, काय नवीन व्हेरायटी आणता येईल आणि ती वाजवीशीर कसं ग्राहकापर्यंत पोहोचवता येईल हा गुणधर्म आणि याला आम्ही म्हणजे आमच्या प्रयत्नानं आम्ही पराकाष्ठा केली की काही गोष्टी अशा असतात बारीक सारी की जे गिऱ्हाईकांना लपून नाही ठेवायचं आपल्याला। आम्ही ओपन अप करून ग्राहकांना समाधान केलं की काय टंचाची वस्तू आम्ही देतोय, काय टंचाचे परत जाणार आहे, भाव काय सुरू आहे, मजुरी किती वाजवीशीर आहे। आम्ही व्यवसाय किती जरी वाढवलं ग्राहकांच्या सुखसुविधासाठी तरी मजुरीमध्ये सुद्धा आम्ही वाढ नाही केली, जे योग्य वाजवी मजुरी तीच आम्ही घेत राहिलो। आता तुम्ही खाली बघताल की हे पूर्ण चांदीचं शोरूम आहे। आता चांदीमध्ये आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे, खामगाव, जयपूर, मुंबई, कलकत्ता, वेगवेगळ्या ठिकाणचे याच्यात थाली सेट आहे, ताटवाटी आहे, कटोरी चम्मच आहे, पैंजण जोड आहे, गिफ्टिंग आर्टिकल्स आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याची शुद्धतेची गॅरंटी आणि त्याची मजुरीची वाजवीशीरपणा हा आमचा मूलभूत पाया आहे। सोन्याची काही खरेदी वस्तू ठेवलेलं आहे की जेणेकरून डोरलं, मणी, मंगळसूत्र, गिफ्ट आर्टिकल हे सर्वांना भेटावं। या सर्व जागेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रशस्त जागा असल्यामुळे ग्राहक किती आले तर त्यांना प्रत्येकाला बसण्याची सुविधा, माल आणि वस्तू बघण्याची सुविधा आणि लोकांचा स्टाफ हे वाढवलं आम्ही। कारिगर सेक्शन आहे, आतमध्ये पॅन्ट्री आहे, लॉकर रूम आहे, स्ट्रॉंग रूम आहे। हे जे नवीन वास्तूमध्ये आम्ही भरत ज्वेलर्सची ब्रांच केलेली आहे, पण मूळ स्वरूपाचे भरत ज्वेलर्स नेरूळ आहे तिथे आम्ही जोडवे, कडे, चेंजोड, पाटले हे ठेवलेलं आहे आणि जे लोकांना लागतं डोरलं, मणी, मंगळसूत्र, वास्तुप्रतिमा, पूजेचं सामान जे काही साहित्य राहतं ते त्या स्वरूपात तिथं दुकान व्यवस्थित सुरू आहे आणि त्यांची सुविधा जास्त व्हावी म्हणून इथे ब्रांच ही टाकलेली आहे की जेणेकरून पार्किंगची व्यवस्था, बसण्याची आणि पाण्याची व्यवस्था इथे व्यवस्थित करता आली। चांदीने जसं आपण बघितलं की चांदीने एक छोटे खाणी सुरू केलेला व्यवस्था आहे, हळूहळू रूपांतरित होत होतं, वटवृक्षमध्ये रूपांतरित झालं। त्याचं आम्ही चांदी दुकानामागे सोने शोरूम केलं, मग ते कमी पडलं म्हणून आम्ही 2 मजली परत मोठं शोरूम केलं आणि आता हे पूर्ण नवीन वास्तूमध्ये हे एक शाखा टाकली ज्याच्या जेणेकरून सोन्याची पूर्ण व्हरायटी आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं हे पण तुमचे आता ही आमची नेक्स्ट जनरेशन आहे, पियुष शरद गादिया, म्हणजे हे आहे, राहुल आहे आणि आम्ही 3 भावंडे पहिले याच्या व्यवसायात आलो, गौतम भैया, शरद भैया आणि माझ्यासाठी भरत। आम्ही तिघेनं मिळून मागच्या 10-15 वर्षात जे काही नाव कमवलं, जे काही गिरायकांनी चांगला प्रतिसाद दिलं त्याची अनुकंपा असल्यामुळं आम्ही
देवधनगुरूच्या आशीर्वादानं व्यवसायात भराटी घेतली, पण आम्ही कुठली मजुरीमध्ये भराटी नाही केली, मजुरी वाढवली नाही, मजुरी व्यवस्थित आहे, वाजवीशीर आहे आणि प्युरिटीमध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज आम्ही केलेलं नाही आहे. कित्येक वेळेस असं झालेलं आहे की नवीन असताना ऑर्डर घेण्यामध्ये चुकलं, कारिगरला बोलण्यामध्ये दाखवण्यामध्ये चुकलं, पण काय माल गलत बनवून आलं ऑर्डरची, तर ते आम्ही कॅन्सल करून गिरायकावर माथारणी मारली, तर आम्ही ते एक्सेप्ट केलं ते लॉस, पण गिरायकाला व्यवस्थित वस्तू बनवून आणून दिल्या. हा फार मोठा गिरायकाने टाकलेला आमचा असा विश्वास आणि त्याच अनुषंगाने आता हे पूर्ण सोन्याचे शोरूम म्हणजे 22 कॅरेट दागिने 9 वर्सेस केडम असो, 22 कॅरेट असो, 14 कॅरेट असो, 18 कॅरेट असो, या पूर्ण रेंजचा आम्ही कव्हरेज केलं. यात रिंग, हे ब्रासलेट, अंगठी, नेकलेस, गंठण आणि विशेष म्हणजे कांद्याची पूर्ण व्हरायटी आणि गंठणमध्ये टेम्पल ज्वेलरी आहे, ज्वेलरी आहे, प्लेन साधे गंठण आणि रोज गोल्डची व्हरायटी. याच्यात विशेष करून बांगडी, पाटली, नेकलेस, गंठण याच्या व्यतिरिक्त घडी आहे, वॉचेस आहे, बोट पाती आहे आणि त्यातले टॉपची रेंज आहे. मंगळसूत्रमध्ये टेम्पलचे मंगळसूत्र, अँटिकचे मंगळसूत्र, जळगावचे प्लेन मंगळसूत्र आणि आपली लोकल बनलेली वस्तू हे पण अशी व्यवस्थित घेतलेली आहे. कुठेही असं ग्राहकाला असं वाटणार नाही की खूप गर्दी असं माल दाखवता येत नाही किंवा माल बघता येते, पण ओपन डिस्प्ले केलेलं आहे. ओपन डिस्प्ले केल्यामुळं ग्राहकाला भरपूर व्हरायटी दिसून येते, त्यांना सर्व व्हरायटी कळते आणि जे काही आमचे सेल्समन आहे यांच्या सर्वांची मेहनत आणि यांनी टाकलेलं समर्पणची भावना सेवेची त्याच्या आधारित हे खूप मोठं व्यवसायामध्ये आम्ही परावर्तित केलं. आणि जालन्यामध्ये पहिल्यांदा आम्ही ब्रायडल कलेक्शन आणलेलं आहे. एक स्पेशल शोरूम दिलेलं आहे शोरूमच्या आतमध्येच की ज्याला आपण ब्रायडल कलेक्शन म्हणूया. आणि ब्रायडल कलेक्शन म्हणजे नवरी मुलीला आरामानं बसून तिथे त्यांच्या मनापूर्वक आणि त्यांना जे काही व्हरायटी पाहिजे ब्रायडलच्या हिशोबानं, जसे अँटिकचे दागिने आहे, अँटिकची व्हरायटी आहे, रोज गोल्ड, कुंदन, जळव आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मोत्यांचे दागिने, सोन्याचे फॅन्सी दागिने आणि ओपन डिस्प्लेचा ओपन विंडोचा डिस्प्ले हा जालन्यामध्ये पहिल्यांदा कन्सेप्ट आणलं की मोठमोठे नेकलेस आणि हार जर ओपन डिस्प्ले नवरी बाई बघितलं तर त्याला त्याच्या आवडीचे दागिने ठेवून त्याला पाहताही येतं. आणि तसं रिअल डायमंडमध्ये आम्ही काउंटर दिलेलं आहे की रिअल डायमंडची ज्वेलरी, रिअल पोलकी आणि रिअल अनकट डायमंड हे तिन्हीचं संगम इथे करून आणलं आम्ही. आणि ग्राहकांना परवडेल अशा बजेटमध्ये दागिने ठेवलेले आहे की जेणेकरून 5-6 ग्रामपासून तर 50-60 ग्रामपर्यंतची पूर्ण रेंज आली. आणि ग्राहकाला विशेष म्हणजे लॅबग्राऊंड डायमंडचे सध्या चालतं, लॅबग्राऊंड डायमंडचे आम्ही काउंटर डेव्हलप केलेलं आहे. लॅबग्राऊंड डायमंड म्हणजे लॅबमध्ये बनलेलं डायमंड, रिअल डायमंडपेक्षा त्याची कॉस्ट फक्त 25% असते. तर ते ग्राहक त्या लॅबग्राऊंड डायमंडची दागिनालाही रिअल डायमंडचं त्याच्यात समाधान घेऊ शकतो आणि आनंदित ते दागिने ते घालू शकतात. त्याची रिटर्न व्हॅल्यू 80% आहे ग्राहकाला. त्यात ब्रासलेट आहे, वॉचेस आहे, बांगडी पाटली आहे, सिंगल कडे आहे, नेकलेस आहे, पेंडन सेट आहे, गंठ्यांची व्हरायटी आहे. तसे भरपूर आम्ही प्रयत्न केले की या जागेमध्ये जे काही फॅन्सी वस्तू आहे आज चलनमध्ये आहे, पुणा, नाशिक, मुंबई, जळगावमध्ये जे काही व्हरायटी चालते ते पूर्ण व्हरायटीचा संगम भर दिवसचा या नवीन वास्तू शोरूममध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केलं. आणि लोकांनी 15 ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिवस, भारतीय स्वातंत्र्य दिवस आणि आमचा उद्घाटनचा दिवस याचे दोन्ही स्वर्णिम योग मिळून आले आणि लोकांनी भरपूर उद्यान प्रतिसाद आम्हाला दिलं, आमच्यावर विश्वास टाकलं आणि चांगला आम्हाला प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्व जालनेकरांचं, आमच्या शुभचिंतकांचं, ग्राहकांचं, हितचिंतकांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि गादिया परिवार बरेच दिवस कडनं मी मनोकामना करतो की ग्राहकांनी असंच उद्दंड प्रतिसाद भविष्यात आम्हाला देवो